मोदीजी तुम्हाला माहित नाही तुमचे चेले चपाटे खाली काय करतात? आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय, प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन. मोदीजी मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल. फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलाय ते तुम्हाला स्वतःला आवर घाला. उद्धव ठाकरेंवर संकट आलं तर मी पहिला त्यांच्या मदतीला धावून जाईन असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केले होते. मोदींच्या याच विधानाचा आता उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय. मोदीजी तुमच्यावर संकट आले तर मीही मदतीला धावून येईल, पण तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्र आणि देशावरती आला आहात. तुम्ही स्वतःला आवर घाला असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. धाराशिव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची शनिवार दिनांक 4 मे रोजी प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका करत जोरदार भाषण केले. तसेच मोदीजी तुमच्यावर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईल असे वक्तव्य त्यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर आता उद्धव ठाकरेंनीही प्रेमाने उत्तर दिले. अमित शहा, तुम्ही मला काल काही मुद्द्यांवर बोलण्याचे आव्हान दिले होते. सर्व मुद्द्यांवर बोलण्याची माझी तयारी आहे. जर तुमच्यात थोडीशी लाज असेल तर जनतेच्या प्रश्नांवर बोला. मराठवाड्याला पाणी केव्हा देणार? 10 वर्षात केंद्र सरकारने मराठवाड्याला काय दिलं? ईडी, सीबीआय यांचे घरगडी आहेत, मात्र 4 जून नंतर ते सर्व घरगडी आपल्याकडे येणार आहे. शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या ईडी, सीबीआय पाहून घेऊ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. बाळासाहेबांच्या खोलीत दिलेलं वचन अमित शहानी मोडलं आणि मला खोटं ठरवायला निघाले होते. मी शेतकऱ्यांनी कर्जमुक्त करून दाखवेन बोललो, दाखवलं की नाही? 10 रुपयात शिवभोजन थाळी दिली की नाही? कापसाला, सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता? सगळे बाहेरचे उद्योग माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो? याचं उत्तर हो आहे. आता मोदी गॅरंटी. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालं का? 2 कोटी रोजगार मिळाले का? पीक विमा मिळाला? सगळ्यांना घरं मिळालं? मग खोटं कोण बोलतंय असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. या गर्दीतून उत्तर आलं नरेंद्र मोदी. उद्धव ठाकरेंच्या धाराशिव मधील सभेला शिवसैनिकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. ही जी जनता आहे, ओमराजे तू जे म्हणाला की क्षुल्लक काम, अरे असेल तुम्हाला इतर वेळेला क्षुल्लक वाटणारे माणसं आज यांच्या समोर तुम्ही का झोपतायत, का भीक मागताय मताची? आता तुमची पाळी, आता आहे ना ते आली रे आली. आणि मग तुम्ही काय करायचं? तुम्ही सिंगम व्हायचं. काय बोलायचं? आता सटकली, आता नाही तुला मत देणार. आली रे आली, माझी पाळी आली आणि आता माझी सटकली, आता तुला इथून सटकवणार. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, धाराशिव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.